नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा मंत्री या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. तर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये असणारा सर्वात महत्त्वाचा एक घटक आहे जो आहे समसंबंध. आता समसंबंध किंवा त्याला संख्येचा समान संबंध सुद्धा असे म्हणतात. आता समान संबंध म्हणजे नेमकं काय, बरोबर आहे. समजा आपण या ठिकाणी 10 चॉकलेट आणले, बरोबर आहे, आणि हे 10 चॉकलेट आपल्याला 5 विद्यार्थ्यांना द्यायचे आहे, बरोबर आहे. तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट देणार? 2 2 2 2 2. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा प्रत्येक मुलांचा वाटा कसा केला आपण? समान. समान म्हणजे कसा? 60, बरोबर आहे. मग आपल्याला काही बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधला जो भाग आहे, समान संख्येचा समान संबंध, संख्येचा समान संबंध म्हणजे दिलेल्या संख्या असणार आणि त्यांचा जो संबंध आहे, बरोबर आहे. समजा उदाहरणामध्ये तुम्हाला 3 संख्या दिल्या जातात आणि चौथी संख्या आपल्याला शोधायची असते. मग त्या समान संबंधालाच आपण या ठिकाणी विस्तृत पद्धतीने पाहणार आहोत. आता समसंबंध किंवा समान संबंध, बरोबर आहे. सम म्हणजे सारखा आणि समान म्हणजे सुद्धा कसा? सारखा. मग या ठिकाणी तुम्हाला 2 पद्धतीचे समसंबंध असतात. एक तुम्हाला संख्येच्या स्वरूपामध्ये समसंबंध दिले जातात आणि दुसरा जो समसंबंधाचा किंवा समान संबंधाचा प्रकार आहे तो तुम्हाला एखादा समजा देश देणार, देशाची राजधानी देणार. उदाहरणार्थ समजा भारत, दिल्ली, अमेरिका, बरोबर काय? वॉशिंग्टन. किंवा एखादा तुम्हाला देणार दिलेला याच्यामधला समजा एखादा राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचा एखादा अध्यक्ष देणार, सोनिया गांधी. त्याच्यानंतर भाजपा हा पक्ष देणार, याचा समसंबंध किंवा याचा अध्यक्ष कोण आहे त्या पद्धतीने आपल्याला ती सुद्धा समसंबंध पाहायची आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं समजा पेन, बरोबर आहे, वही. तर या ठिकाणी आपण ब्रश, बरोबर आहे, काय समसंबंध लिहिणार? त्यानंतर दुसरा समसंबंध मी सांगितलं समजा घड्याळ, बरोबर आहे. घड्याळ या ठिकाणी मिनिट, मिनिट. तर वर्ष, बरोबर आपण काय? एक या पद्धतीचा सुद्धा आपल्याला समसंबंध पाहायचा आहे, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण या ठिकाणी दिलेला जो समसंबंध आहे आपल्याला हा नेमका या ठिकाणी कोणता आहे? बरोबर आहे, संख्येचा समसंबंध किंवा संख्येचा समान. समान याचा अर्थ काय? सारखा. आणि दिलेला काय या ठिकाणी? संबंध. मग समसंबंध शोधत असताना आपल्याला 3 संख्या दिल्या जातात आणि चौथी संख्या शोधायची असते. आता 3 संख्या दिलेली असतात आणि चौथी शोधायची असते. म्हणजे नेमकं उदाहरणार्थ समजा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे 25, बरोबर आहे, आणि या ठिकाणी घेतलं 25 बरोबर 425. तर 12 बरोबर काय? ज्या संख्येचा या संख्येशी असणारा समसंबंध आपण ज्या पद्धतीने शोधून काढला त्याच पद्धतीने आपल्याला या संख्येचा जो समसंबंध आहे तो याच संख्येच्या पद्धतीने शोधायचा आहे, वेगळी पद्धत लावायची नाही. मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे काय? 25 बरोबर 25 425. तर 12 काय? मग या ठिकाणी आपण दशक स्थान सांगतो कोणता आपला? 2. या 2चा वर्ग किती घेतला? 4. हा 4 इथे लिहिला. त्याच्यानंतरची संख्या किती आपल्याला? 5. 5चा वर्ग किती आला? 25. हे 4च्या शेजारी आपण 25 लिहिले. मग 12चा सुद्धा आपण याच पद्धतीनं इथे जर 2चा वर्ग केला तर इथे कितीचा वर्ग करणार आपण? 1चा. 1चा वर्ग किती येणार? 1. आणि या 2चा वर्ग किती येणार? 14. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही समसंबंध शोधून काढायची आहे. अगदी सोपा आहे. फक्त थोडक्यात काही याच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत किंवा कोणत्या पद्धतीने असतात किंवा आपल्याला ओळखायचे कसे असतात. जर समजा तुम्हाला प्रश्न जर आला, अशा प्रकारचा प्रश्न जर आला, हे 2 टिंब मनामध्ये 4 आणि इकडे 2, तर असं समजायचा हा कोणत्या संख्येचा प्रकार किंवा कोणत्या उदाहरणात घटकाचा प्रकार आहे आपला? समान संबंधाचा. मग या ठिकाणी समान संबंध शोधत असताना मी तुम्हाला पहिले सांगितलं की या ठिकाणी तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, बरोबर आहे. याचा आणि याचा जो समसंबंध आहे, मग या संख्येचा आणि या संख्येचा सुद्धा याच पद्धतीने आपल्याला समसंबंध काढायचा. मग या ठिकाणी आपल्याला संख्येचा, बरोबर आहे, या ठिकाणी संख्येचा समसंबंध कशा पद्धतीने दर्शवतात हे आपण या ठिकाणी पाहतो. इथे किती संख्या आहे तुमची? 4. 4चा समसंबंध, 4चा वर्ग केला आपण किती झाला? 16. जर या ठिकाणी तुम्ही 4चा वर्ग करता तर या ठिकाणी सुद्धा आपण 5चा काय करणार? मग वर्गच करणार. 5चा वर्ग कसा येणार? 25. अशा पद्धतीचं जर उदाहरण असेल तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ही जी उदाहरणं आहेत कोणत्या प्रकारामध्ये आपल्याला समान संबंधाच्या प्रकारात आहे.
आता समान संबंधाची आपल्याला काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत, बरोबर आहे. किंवा याची आपण या ठिकाणी दिलेला समान संबंध कसे ओळखावे, बरोबर आहे. ओळखावे म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जर दिलेली संख्या आहे किंवा नेमकं हे उदाहरण समान संबंधाचंच आहे ते आपण कशाने ओळखणार. मग ज्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं 2 बरोबर 4 तर 3 बरोबर काय येणार 9 अशा पद्धतीचं उदाहरण दिसलं तर ते काय समजायचं आपल्याला समान संबंध. मग याची आपल्याला काही वैशिष्ट्य दिलेली आहेत, बरोबर आहे. किंवा नेमकी समसंबंध कशी असतात लक्षात ठेवा. आता समसंबंधाचा अभ्यास करत असताना किंवा आपल्याला जर समसंबंध समजून घ्यायचा असेल तर च्या अगोदर तुम्हाला दिलेल्या वर्गसंख्या माहिती पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर वर्गसंख्या कोणकोणत्या असतात आपल्याकडे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर क्रमवार संख्येच्या वर्गसंख्या, त्यानंतर क्रमवार समसंख्येच्या वर्गसंख्या, त्यानंतर क्रमवार विषम संख्येच्या वर्गसंख्या, बरोबर आहे. म्हणजे वर्ग कोणते पाडायचे आपल्याला, बरोबर आहे. क्रमवार संख्या म्हणजे कोणती येणार 1, त्याच्यानंतर 2 3 4 5 6 आणि 7 हे झाल्या तुमच्या क्रमागत संख्या. त्यानंतर क्रमवार समसंख्येमध्ये नेहमी करिता लक्षात ठेवा 2 चा फरक असतो. 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. मग या ठिकाणी क्रमागत समसंख्या असू द्या किंवा क्रमागत विषम संख्या असू द्या नेहमीसाठी त्या क्रमागत संख्येमध्ये तुम्हाला 2 चा फरक असतो, बरोबर आहे. त्या ठिकाणी एक क्रमागत समसंख्या किंवा क्रमागत विषम संख्येमध्ये आता इथे कितीचा फरक आहे 2 चा, इथे कितीचा आहे 2 चा, इथे कितीचा आहे 2 चा, इथे कितीचा 2 चा. ह्या झाल्या क्रमागत संख्या, ह्या झाल्या क्रमागत समसंख्या. त्यानंतर क्रमागत विषम संख्या पाहू आपण. पहिली 1 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 10. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं जर क्रमागत समसंख्येमध्ये 2 चा फरक आहे तर क्रमागत विषम संख्येमध्ये, बरोबर आहे, लगतच्या क्रमागत 2 विषम संख्येमध्ये सुद्धा 2 चा फरक असणार. या ठिकाणी घेतलं आपण काय आहे 1 अधिक 2, बरोबर आहे. बरोबर किती होतात तुम्हाला 3 होतात. म्हणजे 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11. ह्या झाल्या तुमच्या क्रमागत विषम संख्या, बरोबर आहे. आता या विषम संख्येची तुम्हाला काय माहिती पाहिजे वर्ग. याचा वर्ग, याचा वर्ग, याचाही वर्ग, याचा वर्ग, याचा वर्ग, याचा वर्ग, याचा वर्ग. हे वर्ग म्हणजे काय त्या संख्येचा त्याच संख्येसोबत 2 वेळेस केलेला गुणाकार. मग 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64, 10 चा वर्ग 100 आणि 12 चा वर्ग 144. ज्याच्या डोक्यावर 2 असतात म्हणजे या संख्येचा गुणाकार आपल्याला किती वेळेस करायचा 2 वेळेस. 4 चा गुणाकार 2 वेळेस करा, 4 चूक 16. 5 च्या डोक्यावर 2 आहे म्हणजे 5 चा गुणाकार किती वेळेस करणार आपण 2 वेळेस. 5 5 25. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग संख्या या ठिकाणी काय पाहिजे थोडक्यात पाठ पाहिजे, बरोबर आहे. मग काय दिलेलं आपल्याला पहिली ओळख किंवा कशा पद्धतीची असू शकतात समसंबंध लक्षात इकडे विद्यार्थ्यांनो पहा, ठीक आहे. काळजीपूर्वक पहा किंवा नीट लक्ष देऊन का या ठिकाणी सांगितला समसंबंधाची काही आपल्याला वैशिष्ट्ये दिलेली आहेत किंवा ती आपल्याला कशी ओळखायची असतात, बरोबर आहे. मग काही समान संबंध, बरोबर आहे, काही जी दिलेली असतात समान संबंध ही कशी असतात तुम्हाला समसंख्येची असतात, बरोबर आहे. आता आपल्याला समसंख्या माहिती पाहिजे 2 4 6 8. या ठिकाणी आपण घेतलं 48. 48 मध्ये जर 4 मिळवले, बरोबर आहे, तर तुम्हाला कोणती समसंख्या मिळते 52. मग 48 आणि 52 यांचा जो आपण समसंबंध लावला 48 52 तर 64 काय. मग 48 अधिक 4 बरोबर 52 येतात तर 64 अधिक 4 बरोबर किती येणार 68. हा झाला आपला समसंख्येचा समसंबंध. त्यानंतर कदाचित संख्या बदलून सुद्धा येऊ शकतात तुम्हाला. उदाहरणार्थ 6 8 त्यानंतर 10 प्रश्नार्थक चिन्ह 6 आणि 2 8, बरोबर आहे. समसंख्येचा फरक मग उत्तराच्या किंवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या आला आपल्याला 12. मग काही समसंबंध हा विषम संख्येचा असतो, बरोबर आहे. आता पहिला समसंबंध कोणता पाहणार आपण समसंख्येचा लक्षात ठेवा. जर उदाहरण आलं एखादं तर समसंख्येचा आहे का पहिले शोधून पाहायचं. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहायचं आपल्याला दिलेला समसंबंध आपला विषम संख्येचा आहे का. मग विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येला 2 ने भाग जाऊन 1 होतो त्याला म्हणतो आपण विषम संख्या. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानाला 1 3 5 7 9 अशी अंक येतात ती संख्या कोणती असतात विषम असतात. समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानाला 0 2 4 6 8
ही अंक येतात तेव्हा त्याला म्हणू आपण समसंख्या, किंवा ज्या संख्येला 2 ने 2चा निशेष भाग जातो तेव्हा त्याला म्हणतो आपण समसंख्या. मग पहिला समसंबंध कोणता शोधून घ्यायचा आपण किंवा लक्षात घ्यायचा संख्या पाहिल्यानंतर समसंबंध तुमचा समसंख्येचा आहे का. काही समसंबंध आपले कसे असणार, विषम संख्येची असणार. मग या ठिकाणी 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13. या ठिकाणी 2 2 चा फरक म्हटला किंवा विषम संख्येचा म्हटला तरी चालेल. त्यानंतर काही समसंबंध 3 नंबरचा मुद्दा आपला, काही समसंबंध ह्या कशा असणार, मूळ संख्येचा असतो. बरोबर आहे. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो त्याला म्हणतो आपण मूळ संख्या, किंवा जी संख्या पाड्यात येत नाही त्याला म्हणू आपण मूळ संख्या. 23 नंतरची मूळ संख्या कोणती आपल्याला 29. आता 31 नंतरची मूळ संख्या कोणती येणार आपल्याला 31 नंतर 32, 32 नंतर 33, 33 नंतर 34, 34 नंतर 35, 36 आणि 37. 37 ही 31 नंतरची एकमेव मूळ संख्या आहे. म्हणजेच तिसरा जो समसंबंध आपल्याला कोणत्या संख्येचा येणार, मूळ संख्येचा. मग म्हणून तुम्हाला सांगितलं की दिलेला समसंबंध शोधत असताना उदाहरण पाहिलं की लक्षात घ्यायचं समसंबंध समसंख्या आहेत का नाही, विषम आहेत का नाही, मूळ आहेत का नाही. मग जर असेल तर एखादा समसंबंध अजून कोणता असू शकतो. काही समसंबंध पुन्हा या ठिकाणी दिले आपल्याला, काही समसंबंध संख्येच्या अंकाची बेरीज करतात. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एखादी संख्या दिलेली असेल, समजा या ठिकाणी घेतलं मी 64 बरोबर 10, म्हणजे या ठिकाणी किती संख्या तुम्हाला 6 आणि या ठिकाणी किती अंक आहे 4. या दोन्ही संख्येच्या अंकाची बेरीज किती आलेली आपल्याला 10. अशा पद्धतीने संख्येच्या अंकाची काय केलेली असेल बेरीज. आता या ठिकाणी दिलं आपल्याला 46, 46 बरोबर किती आहे 10, तर 77 बरोबर काय प्रश्नार्थक चिन्ह. मग या ठिकाणी 46 इथे किती संख्या आहे, इथे किती अंक आहे 4, इथे किती आहे 6. संख्येच्या दोन्ही अंकाची काय केली आपण बेरीज, इथे 10. मग दुसरी कोणती आपल्याला 77 बरोबर आहे. या ठिकाणी 77, मग इथे कोणता अंक घेणार आपण 7, इथे कोणते घेणार आपण 7. 7 आणि 7 किती आले 14. हे झाला तुमचा इथे समसंबंध. बरोबर आहे. म्हणजे संख्येच्या अंकाची बेरीज करून तयार झालेला संख्येचा समान संबंध. काही समसंबंध संख्येच्या अंकाची वजाबाकी करतात. बरोबर आहे. इथे काय केली आपण बेरीज. आता इथे काय करायचं आपल्याला, त्याच्या उलट वजाबाकी. मग वजाबाकी आपल्याला कोणत्या पद्धतीने करायची आहे, दिलेल्या आपण जशी संख्येच्या अंकाची बेरीज केली. या ठिकाणी दिले तुम्हाला 81 बरोबर 7, तर 92 बरोबर काय. मग पहिली संख्या कोणती आपल्याला 81. इथे कोणता अंक घेणार आपण 8. या ठिकाणी कोणता घेणार आपण 1. 8 मधून 1 गेला किती उरला 7. हे 7. नंतर 92 दिलेलं आपल्याला. बरोबर आहे. 92 म्हटल्यानंतर इथे किती घेणार आपण 9. इथे किती घेणार 2. 9 मधून 2 गेले किती उरले 7. म्हणजे याचं सुद्धा उत्तर काय आपल्याला 7. म्हणजे या दोन संख्येच्या अंकाची काय केली आपण वजाबाकी. त्यानंतर काही समसंबंध क्रमवार, काही समसंबंध कोण घ्या, काही समसंबंध क्रमवार संख्येच्या बरोबर आहे वर्ग संख्येचे असतात. क्रमवार संख्येच्या वर्ग संख्या. या ठिकाणी तुम्हाला पहिले सांगितलं मी की वर्ग संख्या आपल्याला माहित पाहिजे. बरोबर आहे. मग लहान संख्येचे असू द्या किंवा छोट्या संख्येचे असल्या तरी चालतात, पण उदाहरण पाहिलं पाहिजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की दिलेला जो तुमचा समसंबंध आहे तो समसंबंध कोणता आहे, समसंख्येच्या किंवा क्रमागत संख्येच्या वर्ग संख्या आहेत का. उदाहरणार्थ बरोबर आहे मी सांगितलं या ठिकाणी तुम्हाला क्रमवार संख्या. आता क्रमवार संख्या आपली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बरोबर आहे. आता या ठिकाणी कितीचा वर्ग दिलेला आहे 10 चा वर्ग 100. या ठिकाणी आपण वाटल्यास लिहून घेऊ 10 चा वर्ग बरोबर किती आला 100. 10 नंतर क्रमागत संख्या कोणती आपल्याला 11. मग 11 चा वर्ग किती आला आपल्याला 121. 11 नंतरची क्रमागत संख्या येणारी आपली 12. 12 चा वर्ग किती आला आपल्याला 144. 12 नंतर क्रमागत संख्या 13. 13 चा वर्ग येणार आपला 169. म्हणजे काय, काही समसंबंध तुमचे क्रमवार संख्येच्या वर्ग संख्येचे असतात. मग त्यानंतरचा मुद्दा आपल्याला काही समसंबंध पुन्हा या ठिकाणी दिला आपण काही समसंबंध समसंख्ये
संख्येच्या वर्गसंख्येचे असतात. बरोबर आहे. इथे कोणती संख्या घेतली आपण? क्रमवार संख्येच्या वर्गसंख्या. आता इथे कोणती संख्या आपल्याला? क्रमवार समसंख्येच्या. बरोबर आहे. काही समसंबंध समसंख्येचे वर्गसंख्या असतात. आता समसंख्या 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 आणि 24 या झाल्या आपल्या समसंख्या. आपलं उदाहरण काय? 64 बरोबर 100 तर 144 बरोबर काय? किंवा 64 100 तर 144 काय? अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याचं वाचन करू शकतो. मग मी तुम्हाला सांगितलं या दोन संख्येमध्ये असणारा जो संबंध आहे तोच या संख्येमध्ये असणार. बरोबर आहे. इथे जर क्रमागत समसंख्या असतील वर्गसंख्या असतील तर इथे सुद्धा क्रमागत वर्गसंख्याच घ्या. इथे जर क्रमागत विषम संख्या असतील तर इथे सुद्धा क्रमागत विषम संख्या घ्या. इथे जर दोन संख्येच्या अंकाचा गुणाकार दिलेला असेल. बरोबर आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी घेतलेला आपण 56 बरोबर 30 दिलेला आहे तर या ठिकाणी 47 बरोबर काय? मग या ठिकाणी 5 आणि 6 5 गुणाकारात 6 बरोबर 5 चे किती आले? 30. याचा अर्थ या दोन संख्येच्या अंकामध्ये कोणता संबंध दिला आपल्याला? गुणाकाराचा. मग या ठिकाणी जर तुम्हाला गुणाकार दिलेला असेल तर या ठिकाणी बेरीज करता कामा नाही. या ठिकाणी वजाबाकी करता कामा नाही. या ठिकाणी भागाकार करता कामा नाही. कारण पहिल्या संख्येमध्ये तुमचा जो दिलेला समसंबंध असेल तोच या संख्येमध्ये सुद्धा असतो. मग 7 4 7 28 अशा पद्धतीने. मग या ठिकाणी काय सांगतात आपल्याला? काही समसंबंध समसंख्येच्या वर्गसंख्या असतात. बरोबर आहे. समसंख्येच्या वर्गसंख्या असतात. या ठिकाणी कितीचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो? 8 चा वर्ग. बरोबर आहे. 8 चा वर्ग किती आला? 64. 8 नंतर येणारी तुमची समसंख्या कोणती आहे? 10. 10 चा वर्ग किती आला आपला? 100. 10 नंतरची येणारी समसंख्या कोणती तुमची? 12. 12 चा वर्ग किती आला? 144. आता 12 नंतर येणारी तुमची समसंख्या कोणती येणार आहे? 14. इथे 13 चा वर्ग येणार नाही कारण आपल्याला सांगितले कोणाचा समसंबंध? क्रमवार समसंख्येच्या. कोणत्या संख्या घ्यायच्या तुम्हाला? वर्गसंख्या. म्हणून इथे 14 चा वर्ग येणार आहे तुमचा 196. त्यानंतर काही समसंबंध क्रमवार विषम संख्येचे काय असतात? वर्गसंख्या असतात. या ठिकाणी कोणत्या संख्या घेतल्या आपण? सम. इथे कोणत्या घेतल्या? क्रमवार. आता इथे क्रमवार कोणत्या संख्या घ्यायच्या आपल्याला? विषम संख्येच्या. काय घ्यायच्या तुम्हाला? वर्ग. मग विषम संख्या क्रमवार कोणत्या? 1 3 5 7 9 11. बरोबर आहे. या ठिकाणी कितीचा वर्ग घेतला आपण? 7 चा. 7 चा वर्ग किती आला? 49. 7 नंतर 9. 9 चा वर्ग किती आला? 81. 9 नंतर 11. 11 चा वर्ग 121. 11 नंतरची संख्या कोणती येणार? 13. 13 चा वर्ग किती येणार आपल्याला? 169. त्यानंतर काही संबंध क्रमवार. बरोबर आहे. घनसंख्या असतात. काही समसंबंध पुन्हा आला. काही समसंबंध क्रमवार संख्येच्या कोणत्या संख्या? घनसंख्या. या ठिकाणी कोणत्या संख्या पाहिल्या आपण? वर्गसंख्या. बरोबर आहे. आता इथून कोणत्या संख्या पाहणार आपण? घनसंख्या. घनसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या डोक्यावर 3 असणार. बरोबर आहे. उदाहरणार्थ समजा 2 च्या डोक्यावर 3 आहे म्हणजे 2 चा गुणाकार किती वेळेस करायचा आपल्याला? 3 वेळेस करायचा. हे दोन्ही 4 4 दोन्ही 8. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला घनसंख्येचा सुद्धा संबंध असू शकतो. मग प्रश्न वाचता क्षणी आपल्या लक्षात यायला पाहिजे की दिलेला जो समसंबंध आहे तुमचा हा कोणता घनसंख्येचा असावा. उदाहरणार्थ 1 चा घन 1. त्याच्यानंतर 2 चा घन 8. त्यानंतर 3 चा घन 27. त्यानंतर 4 चा घन कोणता येणार मग? 64. बरोबर आहे. त्यानंतर काही समसंबंध विषम संख्येच्या घनसंख्या असतात. या ठिकाणी पुन्हा दिलेले आहे. आता इथे कोणती आहे? विषम संख्या. इथे कोणती आहे? क्रमवार 1 2 3 4. त्यानंतर विषम संख्या 1 3 5 7. मग विषम संख्या पहिली कोणती आपल्याला? 3. 3 चा घन किती आला? 27. 3 नंतरची विषम संख्या 5. 5 चा घन 125. त्यानंतर 7 चा घन 343. 7 नंतरची विषम संख्या कोणती तुम्हाला? 9. 9 चा घन कोणता येणार तुमचा? 729. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी? 729. म्हणजे क्रमागत विषम संख्येच्या कोणत्या संख्या घेतल्या आपण? घन संख्या. त्यानंतर काही समसंबंध क्रमवार समसंख्येच्या घनसंख्या असतात. आता इथे घनसंख्या आहे पण कोणत्या आहेत? सम. कोणत्या संख्येच्या आहेत? समसंख्येच्या. मग पहिली समसंख्या कोणती आहे? 2. 2 चा घन किती येणार तुमचा? 8. या ठिकाणी 2 चा घन 8.
2 नंतरची समसंख्या 4, 4 चा घन 64, 4 नंतरची समसंख्या 6, 6 चा घन 216, 6 नंतरची घन समसंख्या किती येणार 8, 8 चा घन तुम्हाला कोणता येणार 512. अशा पद्धतीने आपण समसंबंध शोधू शकतो.